आजच्या लेक्चरची सुरुवात करत असताना NCERTचं जे बुक आहे की मॅक्झिमम सीटेट परीक्षेसाठी NCERTची पुस्तकं वापरली जातात. त्या NCERTच्या पुस्तकातून हे प्रश्न आपण काढलेले आहेत. तर त्याच्यावरती आधारित असणारे प्रश्न आपण घेऊया. इतिहासाचे प्रश्न आहेत. मॅक्झिमम थोडासा EVSचा सुद्धा संबंध या प्रश्नांशी येतोय. काही हरकत नाही आहे. आपल्याला ते दोन्हीही प्रश्न किंवा दोन्हीही विषय महत्त्वाचे आहेत. तुमच्या स्क्रीनवरती झूम करण्याचं एक बटन येतं आहे. ते बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण स्क्रीन ओपन झाल्याची दिसेल. अगदी तुमचा मोबाईल जितका आहे तितकी स्क्रीन आपली दिसेल. ठीक आहे. प्रश्न पहिला आहे, निम्नलिखित क्षेत्रों में से उन क्षेत्रों की पहचान कीजिए जहाँ अतीत में आए अरबी और चीनी के व्यापारियों के उल्लेखनीय सांस्कृतिक प्रभाव है. काय आहे प्रश्न तर आयडेंटिफाय द एरियाज फ्रॉम दोज गिवन बिलो विच हॅव नोटेबल कल्चर्स इन्फ्लुएन्स ऑफ अरब अँड चायनीज ट्रेडर्स इन द पास्ट. तर ते कुठं आलेले होते? अरबी चीनचे जे व्यापारी होते ते भारतातील कोणत्या क्षेत्रामध्ये आलेले होते आणि त्या क्षेत्रावरती त्यांचा कशा पद्धतीचा प्रभाव पडलेला आहे. तर प्रामुख्यानं पहिला जो प्रश्न आहे तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये आलेले होते, तर भारतामध्ये केरळ राज्य आहे आणि लडाख जो आहे या दोन ठिकाणी चीनचे आणि अरबी व्यापारी आलेले होते आणि त्यांच्या संस्कृतीवरती म्हणजे केरळच्या आणि लडाखच्या संस्कृतीवरती या व्यापाऱ्यांचा प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्या संदर्भात एक डिटेल्समध्ये माहिती आपल्याला दिलेली आहे की केरल और लद्दाख की भौगोलिक स्थिति एक दूसरे से बिल्कुल अलग है. वही हम भी देखते हैं कि दोनों क्षेत्रों के इतिहास में एक ही प्रकार के सांस्कृतिक प्रभाव है. केरळ आणि लडाख जर का बघितलं तर दोघांच्यामध्ये प्रचंड अंतर आहे, डिस्टन्स आहे. केरळ साऊथमध्ये आहे, लडाख इकडं पाक उत्तरेच्या टोकाला आहे आणि दोघांची भौगोलिक जरी परिस्थिती बघितली तरीसुद्धा पूर्ण विभिन्न आहे. परंतु त्यांच्यामध्ये संस्कृती एक पद्धतीची एकसारखी असलेली संस्कृती दिसून येते. कारण का केरळ आणि चीनमध्ये जे व्यापारी आलेले होते ते अरबी व्यापारी होते, चीनी व्यापारी होते आणि ह्या दोन्हीही ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी एक विशेष अशी संस्कृती त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. त्यामुळं या व्यापाऱ्यांच्यामुळं केरळ आणि लडाखमधली संस्कृतीमध्ये बरंचसं साम्य असल्याचं दिसून येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारत का वर्णन करते हुए किसने अनेकता में एकता मुहावरे का प्रयोग किया है. यानी कि हु कॉइन्ड द फ्रेज युनिटी इन डायव्हर्सिटी टू डिस्क्राइब इंडिया. भारताचं वर्णन करण्यासाठी युनिटी ऑफ डायव्हर्सिटी हा शब्दप्रयोग कोणी केलेला आहे. तर हा शब्दप्रयोग जो आहे भारत के भूतपूर्व जे प्रधानमंत्री थे जवाहरलाल नेहरू जी, पंडित जवाहरलाल नेहरू जी, इन्होंने किया है. देखिए जवाहरलाल नेहरू जी के बारे में NCERT के किताब में कुछ दिया है. उनमें दिया है कि जवाहरलाल नेहरू ने अपनी किताब भारत की खोज में लिखा कि भारतीय एकता कोई बाहर से थोपी हुई चीज़ नहीं है बल्कि यह बहुत ही गहरी है. इसके अंदर अलग अलग तरह के विश्वास और प्रथाओं का स्वीकार करने की भावना है. इसमें विविधता को पहचानना और प्रोत्साहित किया जाता है. यह नेहरू ही थे जिन्होंने भारत की विविधता का वर्णन करते हुए अनेकता में एकता का विचार हमें दिया है. म्हणजे NCERTच्या ह्या पुस्तकामध्ये नेहरूजींच्या संदर्भात डिटेल्स माहिती दिलेली आहे. तर त्याचा एक पॅसेज फोटो आपल्यासमोर मी टाकलेला आहे समजण्यासाठी. आता पुढचा आहे, प्रसिद्ध किताब भारत की खोज किसने लिखी. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. तर नुकतंच आपण पाहिलेलं आहे की जवाहरलालजी नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय एकता कोई बाहर से थोपी हुई चीज़ नहीं है बल्कि यह बहुत ही गहरी है जिसके अंदर अलग अलग तरह के विश्वास और प्रथाओं को स्वीकार करने की भावना है. इस कथन का संबंध निम्न में से किससे है. आपण फोटो एक दिलेला आहे
त्याच्यावरनं आपल्याला लगेच समजेल पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढे बघा, लद्दाख में किस धर्म के लोग तिब्बत का मौखिक संग्रह ग्रंथ केसर सागा को गाते हैं और उस पर नाटक खेलते हैं. म्हणजे लडाखच्या जवळ तिबेट आहे, तिबेटचा एक ग्रंथ आहे केसर सागर, की ह्या केसर सागर ग्रंथावरती आधारित लडाखमधील कोणत्या धर्माचे लोक नाटक करतात किंवा त्या ग्रंथातील जे काव्य असतील त्यांचं गायन वगैरे करतात. तर लडाखमध्ये बौद्ध समाजाचे बौद्ध धर्माचे लोक आहेत, मुस्लिम धर्माचे लोक आहेत. तर मुस्लिम आणि बौद्ध हे दोघंही केसर सागा या ग्रंथातील ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नाटक करतायत किंवा काव्य गायन करतायत त्याच्यामध्ये. तर ही त्याच्या संदर्भातली एक डिटेल्स माहिती लडाखची आपल्यासमोर दिलेली आहे, तुम्ही ती नंतर रीड करा. पुढे बघा, तिब्बत के राष्ट्रीय ग्रंथ के स्थानीय संस्करण का नाम क्या है? व्हॉट इज द नेम ऑफ द लोकल वर्जन ऑफ द नॅशनल टेक्स्ट ऑफ तिबेट? तर तिबेटचा जो राष्ट्रीय ग्रंथ आहे तर त्याचं नाव काय आहे तिथलं, तर ते आहे केसर सागा. पुढे बघा, निम्न में से किसे छोटा तिब्बत कहते हैं? छोटा तिबेट कोणाला म्हटलं जातं, तर भारतातील जे लडाख आहे, लडाख जो भाग आहे केंद्रशासित भाग, तर त्या भागाला छोटा तिबेट असं म्हटलं जातं. पुढे बघा, लडाख से संबंधित निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. आता लडाख या प्रदेशाच्या संदर्भात काही विधानं दिलेली आहेत, तर त्यापैकी उपयुक्त में से कौन सा कथन सत्य है, म्हणजे यापैकी कोणतं विधान योग्य आहे ते विचारलेलं आहे. पहिलं बघा, लडाख जम्मू कश्मीर के पूर्वी हिस्से में पहाड़ियों में बसा एक रेगिस्तानी इलाका है, यहाँ बिल्कुल भी बारिश नहीं होती. यानी कि लडाख इज अ डेजर्ट एरिया सिचुएटेड इन द हिल्स इन द ईस्टर्न पार्ट ऑफ जम्मू एंड कश्मीर. इट डज नॉट रेन एट ऑल. आणि दूसरं आहे, यहाँ के लोग खास तरह की बकरी पालती है जिससे हमें पश्मीना ऊन प्राप्त होती है. बघा, ईव्हीएसचा भाग आपण बघत होतो, हा ईव्हीएसचा भाग बघत असताना त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या होत्या. अगदी रेगिस्तान इलाका आहे आणि तिथले जे मेंढपाळ आहेत त्या मेंढपाळ ज्या मेंढ्या पाळतायत त्या मेंढीपासून पश्मिना ऊन आपणाला मिळते, तर लोकर आपणाला मिळते. तर ही दोन्हीही विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. लडाखच्या संदर्भात आपण डिटेल्स एक लेक्चर EVS मध्ये पाहिलेलं होतं. आता पुढे बघा, केरल के संदर्भ में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए. केरळच्या संदर्भामध्ये खाली 2 वाक्य दिलेली आहेत, 3 वाक्य आहेत, तर त्यापैकी कोणतं कथन सत्य आहे असं विचारलेलं आहे. भारत में ईसाई धर्म की शुरुआत केरल में हुई, ये सही स्टेटमेंट है. केरल की जमीन चावल की खेती के लिए अत्यंत उपयोगी है, बरोबर आहे. समुद्र किनारी आहे, पाऊस भरपूर पडतोय तिकडे. त्यानंतर ओणम केरल में मनाए जाने वाला त्यौहार है, करेक्ट. तर ही तिन्ही विधानं बरोबर आहेत की ख्रिश्चन धर्माची सुरुवात भारतात केरळपासून झालेली होती. त्याच्यानंतर भाताची शेती तिथं चांगल्या पद्धतीनं केली जाते आणि ओणम हा सण केरळचा मानला जातो. डिटेल्स माहिती केरळच्या संदर्भामध्ये आता ह्या PDF मध्ये दिलेली आहे. हा जो लेक्चर आहे आजचा आपला, हे जे लेक्चर EVS साठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. EVS आणि हिस्ट्री या दोन्हीसाठीही आजचं लेक्चर महत्त्वाचं आहे. बघा आता पुढं, निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सत्य है. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, ओणम नामक त्यौहार तमिळनाडू में मनाया जाता है. हे विधान चुकीचं आहे. जस्ट आपण पाहिलं की ओणम हा सण केरळमध्ये साजरा केला जातो. आणि पुढं, चीनावाला मछुआरों द्वारा प्रयुक्त की जाने वाली नाव है, म्हणजे मासेमारी करणाऱ्या लोकांच्याकडून चिनावाला नावाची नाव म्हणजे बनवली जाते. तर हे
चुकीचं आहे. ही दोन्हीही विधानं चुकीची आहेत. डिटेल्स याची जर का तुम्हाला माहिती असेल तर तो PDF मध्ये केरळचा जो पार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये ते डिटेल्समध्ये तुम्हाला मिळेल. पुढे बघा, भारत में ईसाई धर्म लाने का श्रेय किसे कहा जाता है? हु इज क्रेडिटेड विथ ब्रिंगिंग ख्रिश्चनिटी टू इंडिया? म्हणजे ख्रिश्चन धर्म भारतामध्ये आणण्याचं क्रेडिट श्रेय कोणाला जातं? तर संत थॉमस यानी की सेंट थॉमस जे आहेत त्यांना जातं. त्यांनी केरळमध्ये सुरुवातीला ख्रिश्चन धर्म आणलेला होता. पुढं, विश्व में प्रमुख धर्मों की संख्या कितनी है? द नंबर ऑफ मेजर रिलिजन्स इन द वर्ल्ड इज. प्रमुख विचारले. जगामध्ये खूप असे धर्म आहेत, त्या धर्मांमध्ये प्रमुख धर्म किती आहेत? तर 8च धर्म प्रमुख मानले जातात. या ठिकाणी एक आपल्याला फोटो दिलेला आहे, पुस्तकातील तो फोटो आहे. याच्यामध्ये बघा, संसार में मुख्य 8 धर्म है. भारत में उन 8 धर्मों के अनुयायी मानने वाले रहते हैं. यहाँ 1600 से ज़्यादा भाषाएं बोली जाती है. म्हणजे भारताचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि याच्यामध्येच भारतात म्हणजे जगामध्ये 8 धर्म मुख्य असल्याचं कथन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढे बघा, अधिकतर पूर्वग्रह कैसे होते हैं? अधिकतर पूर्वग्रह कैसे होते हैं? हाउ मोस्ट फार्मर्स होम्स आर? सकारात्मक, नकारात्मक, कल्याणकारी, इनमें से कोई नाही. तर निगेटिव्ह दिलेलं आहे, नकारात्मक दिलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी एक दिलेला आहे फोटो. तर त्याच्यामध्ये त्या फोटोवरनं आधारित त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजेल. रेफरन्स दिलेला आहे. पुढे बघा, केरल में गरीब परिवारों के बहुत से बच्चों को स्कूल जाने में मदद करने वाला कारक कौन सा है? म्हणजे केरळामध्ये जी गरीब मुलं आहेत, या गरीब मुलांना मदत करण्यासाठी म्हणजे कोणती गोष्ट त्यांना उपयोगी ठरते? व्हॉट इज द फॅक्टर दॅट हेल्प्स मेनी चिल्ड्रन्स फॉर पुअर फॅमिलीज इन केरला टू गो टू स्कूल? तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे स्कूल प्राय घर के पास है, यानी की केरळातल्या ज्या शाळा आहेत ते विद्यार्थ्यांच्या घराजवळ आहेत, असा पहिला ऑप्शन आहे. स्कूल इज क्लोज टू होम. एंड सेकंड वन दैट सरकारी बस की सुविधा बहुत अच्छी है, गवर्नमेंट बस फैसिलिटी इज व्हेरी गुड. तर केरळामध्ये शाळासुद्धा विद्यार्थ्यांच्या घराजवळ आहेत आणि जर का लांब असेल तर त्याच्यासाठी सरकारच्या मार्फत बसेस चालवले जातात, स्कूल बसेस. तर त्या स्कूल बसेसच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेमध्ये जात असतो. त्याच्या संदर्भातला हा डिटेल्स आपल्याला दिलेला आहे, बघू शकता. खाली जे प्रश्न आहेत ते खालचे जे प्रश्न आहेत त्या ह्या फोटोवरती आहेत. तर त्याच्यावरनं एक प्रश्न दिलेला आहे, मुसलमानों का लड़कियों को स्कूल ना भेजने का एक महत्वपूर्ण कारण क्या है? व्हाट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रीजन्स व्हाय मुस्लिम्स डू नॉट सेंड गर्ल्स टू स्कूल? म्हणजे मुस्लिम समाजातील लोक मुलींना शाळेमध्ये न पाठवण्याचं एक कारण काय आहे? पिछड़ापन यानी कि बॅकवर्डनेस, अनपढ़ता यानी कि इलिटरसी, गरिबी यानी कि पॉवर्टी अँड अमीरी यानी कि रिचेस. तर बरेचसेच मुस्लिम कुटुंब जे आहेत ते गरीब आहेत आणि गरीब असल्यामुळं ती मुलं मुलींना शाळेमध्ये पाठवत नाहीत, हे सुद्धा एक कारण आहे. पुढे बघा, निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सत्य है? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? खालीपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? तर पुढे बघा, पहिला वाक्य दिलेला आहे, दलित शब्द को नीचे कही जाने वाली जाति के लोग अपनी पहचान के रूप में प्रयोग करते हैं. सही है ये स्टेटमेंट. उसके बाद दलित का शाब्दिक अर्थ दबाकर रखा गया या कुचला गया, ये भी सही है. उसके बाद सरकार दलित लोगों को अनुसूचित जनजाति के वर्ग में रखती है, तो ये भी सही है. ये तीनों ही स्टेटमेंट ट्रू है.
यानी कि यहाँ का ऑप्शन क्रमांक जो डी है उपरोक्त सभी ये होता है. त्याला पुरावा जो आहे तो पुरावा या ठिकाणी इथं दिलेला आहे. फोटो दिलेला आहे पुस्तकाचा, त्याच्यावरनं तुम्हाला समजेल. समानता की खोज में डॉक्टर भीमराव अंबेडकर ने धर्म परिवर्तन कर किस धर्म को अपनाया. यानी कि डॉक्टर भीमराव अंबेडकर कन्वर्टेड टू विच रिलीजन्स इन सर्च ऑफ इक्वालिटी. जैन धर्म, ईसाई धर्म, बौद्ध धर्म और इस्लाम धर्म. तो डॉक्टर अंबेडकर ने बौद्ध धर्म अपनाया था इक्वालिटी के लिए. यहाँ पर डिटेल्स में डॉक्टर अंबेडकर के बारे में नोट्स दिए गए हैं. 1891 टू 1956 यह जो पीरियड है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का पीरियड है. और इन पीरियड के अंदर उन्होंने जो कुछ किया है बहुत सारा कार्य किया है. तो यहाँ पर दिए गए बहुत सारे सवाल है यहाँ पर पूछे गए हैं, तो हम इनका अध्ययन करेंगे. डॉक्टर भीमराव अंबेडकर के साथ किस तरह का भेदभाव हुआ था. एक क्वेश्चन पूछा गया है. व्हाट काइंड्स ऑफ डिस्क्रिमिनेशंस वाज डन टू डॉक्टर भीमराव अंबेडकर. जाति व्यवस्था का, ऊंची जाति का, पिछड़ी जाति का, अछूत का. यानी कि जाति व्यवस्था का तो हुआ था, ऊंची जाति के नहीं थे, पिछड़ी जाति के थे, लेकिन मैक्सिमम जो व्यवहार हुआ था, भेदभाव हुआ था, वो था अनटचेबल, अछूत का, छुआछूत का. उनका त्यांचा स्पर्श सुद्धा लोकांना चालत नव्हता. अशा पद्धतीचा व्यवहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालावधीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये घडलेला होता. याचे अनेक पुरावे इतिहासामध्ये आहेत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 20. संविधान में कहा गया है कि सरकार सभी धर्मों को समान मानेगी. यह किस बात का संकेत करती है. The Constitution says that the government will treat all religions equally. What does this indicate? भारतीय संविधानानं सर्व धर्मांना समान अधिकार दिलेले आहेत, समान मानलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला काय संकेत मिळतो. तर भारत एक हिंदू राष्ट्र आहे. जर का भारत हिंदू राष्ट्र असतं तर सर्व धर्मांना समान मानलं नसतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. भारत एक विकासशील देश आहे, डेव्हलपिंग कंट्री हो तो है, परंतु विकासशीलचा आणि धर्माचा काही संबंध याच्यामध्ये नाही आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. इज इट करेक्ट? बिकॉज भारताचं जे संविधान आहे हे संविधान कोणत्याच एका धर्माला प्रमुख धर्म मानत नाही. सर्व धर्म समान आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहे हे तत्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपणाला लक्षात येतं. भारतीय संविधानाच्या संदर्भात या ठिकाणी फोटो दिलेला आहे, पिक्चर्स दिलेला आहे, त्याच्यावरती डिटेल्समध्ये आपणाला माहिती दिलेली आहे. भारतीय संविधानाचं जे पहिलं पेज आहे प्रेम्बल ते आपणाला दिसतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सत्य है. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. पहिलं विधान आहे लोगों को एक प्रकार की छवि में बांध लेना या एक धारणा बना लेना रूढ़िबद्ध धारणा कहलाती है. ये तो करेक्ट है. एकाच रूढीमध्ये, एकाच परंपरेमध्ये लोकांना बांधून ठेवायचं ही जी गोष्ट आहे ही रूढिबद्ध धारणाच म्हटली जाते. त्यानंतर लोगों का पूर्वाग्रह या रूढिबद्ध धारणा आधारित व्यवहार करना भेदभाव कहलाता है. हे पण बरोबर आहे, कारण की पूर्वी जी जाती व्यवस्था होती ती जाती व्यवस्था जर का आत्ताचे लोक जर का मानायला लागले तर ती एक पद्धतीनं लोकांच्यामध्ये भेदभाव होत असल्याचा दिसून येतो. तर त्याच्यामुळे ही दोन्हीही जी विधानं आहेत ही दोन्हीही विधानं सत्य आहेत. रूढ़िबद्ध धारणा ये क्या है, इसके बारे में यहाँ पर जानकारी हमें दी गई है. आगे देखिए, निम्नलिखित को सुमेलित कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए. जोड्या जुळव्याचा ऑप्शन आहे.
तर त्याच्यामध्ये ए बाजूला लोगों को एक छवि में बांधना और दूसरों लोगों को नकारात्मक रूप से देखना या मानना, किसी के साथ दूसरे की अपेक्षा असमुचित रूप से व्यवहार करना, और लास्ट में है शुद्धता और अशुद्धता को मानना. आणि ह्या बाजूला आहे पूर्वाग्रह, अस्पृश्यता, रूढीबद्ध धारणा और भेदभाव. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी आपल्याला दिलेलंच आहे, परंतु डिटेल्स आपल्याला तुमच्या समोर जर का इथं सांगायचं झालं तर पहिला जो आहे लोगों को एक ही छवी में बांधना, यानी की रूढीबद्ध जी धारणा आहे, बाबा ही माणसं अशीच असतात, तर ही धारणा लोकांची झालेली असते, तर ती त्याच्यामध्ये इन्क्लूड होते. दुसरे लोगों को नकारात्मक रूप से देखना या मानना, यानी की पूर्वाग्रह, दुसरी जी माणसं आहेत ती माणसं बाद असतात, खराब असतात, हे अगोदरच आपल्या मनामध्ये पहिल्यापासून असतं, त्यालाच पूर्वाग्रह असं म्हटलं जातं. तिसरं जे आहे किसी के साथ दूसरे की अपेक्षा असमुचित रूप से व्यवहार करना, यानी की भेदभाव करना, म्हणजे दुसऱ्या माणसाच्या सोबत आपण वेगळ्या पद्धतीनं वागतो, आपल्या जवळच्या माणसाची वेगळ्या, शेजारच्या माणसाची वेगळ्या, घरातल्या माणसाची वेगळ्या, यानी की त्याला डिस्क्रिमिनेशन यानी की भेदभाव असं म्हटलं जातं. आणि लास्टचा जो आहे शुद्धता और अशुद्धता को मानना, यानी की अस्पृश्यता, छुआछूत असं म्हटलं जातं. तर ते आपल्याला कळलं पाहिजे. जोड्या जुळवा कशा येत आहेत ते बघा, त्याच्यानुसार आपल्याला हे उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढं बघा, इंडियन सेलिब्रेटेड रिपब्लिक डे इन ऑर्डर टू मार्क डॉट डॉट. भारतीय डॉट डॉट के दिन को याद करने के लिए गणतंत्र दिवस मनाते हैं. पहिला है भारत के पहिले आम चुनाव, नाही ते तर चुकीचंच आहे. भारताच्या पहिल्या ज्या इलेक्शन जे झालेलं होतं तर ते नंतर झालेलं होतं. त्याच्यानंतर भारत की स्वतंत्रता यानी की इंडियाज इंडिपेंडन्स, तर 1947ला स्वातंत्र्य झालं होतं 15 ऑगस्टला, हे येत नाही आहे. एन्फोर्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधान के लागू होने के लिए, भारताच्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1949 इथून चालू झाल्याचे आपल्याला दिसून येतं. तर त्या वेळेपासून प्रजासत्ताक दिन म्हणून रिपब्लिक डे ओळखला जातो. परत एकदा इथं जोड्या आहेत तर त्या तुम्ही बघा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू उत्तराधिकार अधिनियम में वर्ष 2005 में हुए बदलाव महिलाओं को किस तरह लाभान्वित करेगा. 2005 साली हिंदू उत्तराधिकारीच्या संदर्भामध्ये एक अमेंडमेंट अधिनियम म्हणजे काय म्हटलं जातं, कायदा एक कार्यान्वित केलेला होता. तर कशा पद्धतीनं कायदा तो हिंदू महिलांना मदत करतोय. तर 2005 मध्ये जो कायदा करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये महिलाओं को माता पिता की संपत्ति में बराबर हिस्सा दिलाता है. यह महत्वपूर्ण बात जो की गई है वो 2005 में हिंदू उत्तराधिकारी अधिनियम बनाया था, यानी कि हिंदू सक्सेशन एक्ट 2005 जो था, इस अधिकार से, इस एक्ट के अंतर्गत महिलांना आई वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळू लागलेला आहे. पुढे बघा, द बेसिक इंडिकेटर ऑफ द डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इज हॅव्हिंग अदरवाइज अप्लाइंग, म्हणजेच एक लोकतांत्रिक सरकार का आधारभूत सूचक डॉट डॉट है, या होना चाहिए, होना करना चाहिए. तर पहिला ऑप्शन आहे प्रतिनिधित्व की अनुपती व्यवस्था, त्याच्यानंतर सार्वभौमिक वयस्क मताधिकार, फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आणि क्षेत्रीय प्रतिनिधित्व. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सार्वभौमिक वयस्क मतदार, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज, हे जे आहे मताधिकार, हे उत्तर येत आहे. पुढे बघा, एक प्रजातांत्रिक सरकार के लिए निम्न में से कौन सा कथन सही है. पहिलं कथन दिलेलं आहे, सरकार के पास कानून बनाने की ताकत तो होती है पर लागू करने की नहीं, ये गलत है. सेकेंड वन, दैट कानूनों को बिना सरकार की निर्णय लेने की शक्ति का कोई अर्थ नहीं रहा जाता है.
हे सही आहे, कारण की जे कानून बनत असतात, ॲक्ट बनत असतात किंवा लॉज बनत असतात, तर ते लॉज बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सरकारमधील जे लोक आहेत, आमदार असतं, सरकारमधील जे खासदार आहेत, त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळं हे जो पर्याय आहे हा पर्याय बरोबर आहे. पुढे बघा, भारत में सरकार 3 स्तरों पर काम करती है, इस सिद्धांत को संविधान की भाषा में क्या कहते हैं? यानी कि फर्स्ट वन दैट सेपरेटेशन ऑफ पावर्स, यानी कि शक्तियों का बंटवारा नहीं है, संविधान की भाषा में शक्तियों का बंटवारा नहीं कहते हैं, प्रतिनिधि लोकतंत्र भी नहीं कहते हैं, जिम्मेदार सरकार भी नहीं कहते हैं, फेडरलिज्म यानी की संघवाद जो है ये कहते हैं. भारतातील जे सरकार आहे ते 3 स्तरांवरती कार्य करत असतं. पुढं आहे, यह ... का निर्णय होता है जो एक लोकतांत्रिक सरकार बनाता है और इससे कामकाज के बारे में निर्णय लेता है. किसका निर्णय होता है? लोकतांत्रिक सरकार बनवण्यासाठी भारतातील जे लोक आहेत की जे 18 वर्षापासून वयस्क जे आहेत, 18 वर्षापासूनचे पुढचे, ते काय करतात की मतदान करत असतात आणि मतदानातून आपला प्रतिनिधी पाठवत असतात. थोडक्यात भारतातील लोकच आपलं सरकार, लोकतांत्रिक सरकार बनवत असतात. सो दॅट्स वाय दॅट क्वेश्चन्स आन्सर इज दॅट पीपल ऑफ इंडिया, भारत के लोग. पुढचा प्रश्न आहे, एक संगठन या अभिकरण है जिसके द्वारा कोई राजनैतिक इकाई अपने प्राधिकरण का प्रयोग करती है और नागरिकों के कार्यों पर नियंत्रण रखती है. इज एन ऑर्गेनाइजेशन और एजेंसी थ्रू विच पॉलिटिकल यूनिट exercise its authority and controls the actions of its citizens. तर भारताचं जे सरकार आहे की जे सरकार जनताच निवडून देते, हेच निवडून दिलेलं सरकार परत भारतीय जनतेला कंट्रोल करण्याचं काम करत असतं. तर अशा पद्धतीनं हे 30 प्रश्न महत्त्वाचे आपण